वी ऑल डिस्कस अबाउट स्टडीज. पण आता तो विषय निघालाय तर मला सांगा, असं एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे भाषण करतात, तुम्हाला खूप झोप आली आहे, असा एखादा अनुभव आहे का? असं हे आपल्या आपल्यात आहे, फार कोणाला काही माहिती नाही, सांगूच मॅम नसतं. मॅम रेकॉर्डिंग चालू नको. नाव नका घेऊ. कार्यक्रम सांगा मला, की असे कार्यक्रम गॅदरिंग मध्ये असेल किंवा बिल्डिंगच्या आजूबाजूला पण कुठेतरी असू शकतं ना. असं काही नाही की शाळेमध्येच असतं, कुठेही असतं असं भाषण, तुम्ही कुठेही ऐकू शकता. किंवा उलट सांगा, असं एखादं भाषण किंवा असा एखादा माणूस ज्याचं तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला लक्षात पण नाही की तुम्ही जवळपास 1 तासभर ऐकताय, असं कोणी आहे? हो मॅम, आधी मी ते सांगू. सांगा. टीचर आहे ना आमच्या स्कूलमध्ये, आता 14 ऑगस्टला म्हणजे आमचे जे संस्थापक आहे त्यांची जयंती होती आणि एकाच दुसऱ्या संस्थापकांची पुण्यतिथी होती. तर त्याचं म्हणजे मोठं असं सेलिब्रेशन करतात शाळेमध्ये, रावी संस्थेचे होते तर त्याच्यामध्ये चाळीसगावची एक पोद्दार सर नावाची एक आय थिंक कवी आहेत. तर म्हणजे कवीने त्यांचं भरपूर क्वालिफिकेशन आहे, बट त्यांना कवी म्हणून ओळखलं जातं. तर त्यांचा आता रिसेंटली आमच्या स्कूलमध्ये एक प्रोग्राम झाला. तर त्यामध्ये त्यांनी म्हणजे आम्हाला खूप मजेदार, त्यांनी जशी जसे भाषण द्यायचे ना, तर त्यांचं भाषण आहे म्हणून वाटत नव्हतं. त्यामध्ये कवितांनी ते असं म्हणजे आम्हाला सांगत होते. ॲज लाईक त्यांच्या स्पीचमधून आम्हाला म्हणजे पर्यावरणाबद्दल, झाडे लावा, त्यानंतर ऑक्सिजनची माहिती दिली. त्यानंतर सायन्स का इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर मॅथ का इम्पॉर्टंट आहे, आणि त्यानंतर आपण जो पाऊस येतो तर पावसाळ्याचं जो ऋतुमान का चेंज झालं, इतकी माहिती दिली आणि हे सुद्धा कळालं नाही. त्यांचं लिटरली भाषण 2.5 तास चाललं. तर हेच कळालं नाही की कसं काय त्यांचं म्हणजे इतका वेळ कुठे निघून गेला हे समजलं नाही. आणि इतर वेळेस जसं भाषण होतं तर असं डायरेक्टली झोप लागायला लागते. कधी तर संपतं? ते सर खूप म्हणजे इतकी छान, आणि कोण बोलवलं? त्यांच्या राहणीमानावरून कोण म्हणजे आम्हाला स्वतःलाच ओळखता नाही आलेलं की ते सर म्हणजे ते एक सर आहेत आणि त्यांचं आय थिंक इंजिनियर होते बहुतेक ते सर. तर इतकं म्हणजे त्यांचं राहणीमानावरून कोणीच ओळख वाटणार नाही. एकदम सर्वसामान्य, एकदम शेतकरी जसं असतं ना, शेतकऱ्यापेक्षा पण वेगळ्याच अवस्था असणारे ते सर. आणि जेव्हा सिंपल. ते स्टेजवर आले जेव्हा ते स्टेजवर आले तर तेव्हा असं वाटलं की हे असेल ग्रामस्थ वगैरे, कारण ग्रामस्थांना पण तिथे बोलवलेलं, कारण गावाचाच कार्यक्रम होता. तर मग असं वाटायचं की काही नाही, ते जस्ट गावातले असतील कोणीतरी. पण जेव्हा त्यांचं भाषण स्टार्ट केलं आणि त्यांचा आवाज पण इतका कडक ना, नेमकी जेव्हा ते स्पीच देत होते तेव्हा लाईट गेली हो. आणि त्यांनी माईक ठेवून दिला नंतर आणि त्यांच्या आवाजापर्यंत फार लास्ट पर्यंत आवाज जात होता. नंतर भारी. लाईट आली ते बोलले मला माईकची गरज नाहीये, मला माईक नकोय. पूर्ण स्पीच त्यांनी विदाऊट माईकचं दिलं आणि इतका खडक आवाज, एकदम मस्त डायरेक्ट. ग्रेट, मस्त. अंजली सांगा. मॅम, मला फक्त एवढं सांगायचं आहे की अदिती बोलली की ते पोद्दार सर आलते आणि त्यांना आणणारे आमच्या शाळेतले एक निकम सर आहे. तर जेव्हा पण ते आता आमच्या शाळेत कुठला कार्यक्रम वगैरे असतो, जेव्हा ते भाषण द्यायला येतात, सगळ्या मुलांना असं वाटतं की आता काही नाही, 2-3 तास यांचं भाषण चालूच राहणार आहे. तर काही मुलं, आता आमची बस असते म्हणून 4च्या नंतर त्यांचं भाषण स्टार्ट होतं ना, तर सगळे मुलं म्हणतात की नाही आता जायचं घरून घरी. बट जेव्हा ते भाषण देतात पण त्यांच्या मागं पण काहीतरी हेतू असतो, पण कोणी ऐकून नाही घेत. जेव्हा मी त्यांचं भाषण नीट ऐकते तर सिरियसली सांगते, ते आपल्याच विषयी म्हणतात. फक्त एवढं आहे की ते स्वतःचं वर्णन करून आपल्याला सांगतात की तुम्ही असं करा, तसं करा. बट आमच्या वर्गातले असे एकदम विचित्र मुलं आहे की ते ऐकून सुद्धा घेत नाही. हो, ते असतंच. एक असं असं हे पण असतं माहितीये का, आपलं वय, समोरच्या माणसाचं वय, तो आणि आपण मॅच होत नाहीये, अशी पण एक फिलिंग असते. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की ते किती पण आता सिंपल आपल्या आई बाबाच आपल्याला किती गोष्टी सांगतात, सगळ्याच आपण थोडी ऐकतो. असं वाटतं अरे बापरे, लेक्चर लेक्चर लेक्चर. हे सगळ्यांचंच होतं. आणि समोरचा माणूस पण जर लेक्चर देण्याच्या मूडमध्ये असेल तर असं वाटतं अरे काय रात्रंदिवस काय आम्ही काय फक्त ऐकतच बसायचं का, असं खूपदा आपला मेंदू सांगतो आपल्याला. तो टॉपिक किती पण बरोबर असेल आणि किती पण आपल्या मदतीचा. तुम्हाला मी एक सांगते खरा खरा किस्सा. मागच्या वर्षी एका शाळेमध्ये आम्ही गेलो होतो आणि ते खूप म्हणजे ज्यांनी स्वतः स्पेस सायन्समध्ये काही प्रोजेक्ट केलेले आहेत इस्रोमध्ये, असे ते खूप बुद्धिमान सायंटिस्ट, पण ते खूप सिनियर होते, म्हणजे ऑलमोस्ट रिटायरमेंटच्या आसपासचे होते. तर त्यांनी शाळेतल्या मुलांकरता
ह्या सगळ्याची माहिती देण्याकरताची एक पीपीटी बनवली होती. त्यात सगळी माहिती होती की स्पेस काय असतं, त्याच्यामध्ये आपण स्पेसक्राफ्ट कसे पाठवतो, काय तयारी, असे छान सब्जेक्ट होता तयार. पण त्यांनी ती पीपीटी ऑन केली आणि एक एक स्लाइड ते एक्सप्लेन करत होते आणि मागे सगळी 8वी 9वी 10वीची मुलं होती. हा टॉपिक किती इंटरेस्टिंग आहे, तुम्ही यू आर गोइंग इन टू द स्पेस वेन यू आर डिस्कसिंग द टॉपिक. पण ते ज्या पद्धतीने ते सांगत होते, कारण की त्यांना सवय होती त्यांच्यासारख्याच सायंटिस्ट लोकांशी बोलायची, त्यांच्याबरोबर जे सगळे होते ते. तर मग 8वी 9वी 10वीची मुलं तिथे कशी पोहोचतील, ते तर शाळेतली मुलं आहेत ना. एवढा चांगला टॉपिक असून सुद्धा तो बोर झालं. हा ठीक आहे, ऑल राईट, परत आलीस की आता. सो सांगायचा मुद्दा असं हे होतं, तो जो गॅप असतो तो जर वाढला तर मग कम्युनिकेशन होत नाही. एनिवेज, आपण आपल्या कम्युनिकेशनकडे जाऊया. आपलं कम्युनिकेशन चांगलं आहे, मला माहिती आहे. तुम्ही काहीही वाटलं तरी मला सांगता, मलाही काही वाटलं तरी मी तुम्हाला सांगते, आणि म्हणूनच मी तुम्हाला असे नवे नवे प्रश्न पण विचारते. आय लाईक टू नो व्हॉट यू थिंक. सो आता आपण जरा आपल्या पुस्तकाकडे जाऊया. मागच्या वेळेला आपण एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा जो लेसन केला होता तो आपला संपलाय, म्हणजे सॉइल पोल्युशन, अमुक धमुक तमुक सगळं झालंय आपलं, बरोबर. आता जरा आय वॉन्ट टू सी द इंडियन्स अँड व्हॉट इज लेफ्ट दॅट वी विल स्टार्ट टुडे, बरोबर ना. म्हणजे हा काय खूप मोठा टॉपिक नाहीये, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि त्याच्यावर डिस्कशन. आता जरा एकदा बघूया आपण की आपलं काय चाललंय, म्हणजे व्हॉट इज लेफ्ट फॉर द एक्झाम. बरं, हा चला. मॅम काल आपण रिव्हिजन घेत होतो ना. काल आपण रिव्हिजन घेत होतो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटची. नाही, केमिस्ट्रीच्या 4th चॅप्टरची. नाही, पण आज आपलं बायोचं लेक्चर आहे ना, तर आज बायोचं आपण जे काही चाललंय ते बघू. केमिस्ट्रीच्या लेक्चरला केमिस्ट्रीचं करू, म्हणजे त्या त्या टप्प्यांमध्ये ते होऊन जाईल असं म्हणायचंय. आता बघा, आज आपलं बायो आहे, तर बायोचं आहेत आपले क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हे 9 धडे, बरोबर, 9 पर्यंतच आहे आपलं. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटची पीपीटी मी तुम्हाला एकदा दाखवते. हा टॉपिक आज आपण पूर्ण रिवाइज करू. मग हे तीनही काय फर्स्ट टर्म मध्ये 10 धडे होता ना, आणि सेकंड टर्म मध्ये 8 आहे. 10 धडे मला नाही माहिती, आय डोंट नो. असं पण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मला, हो ते ठीक आहे, पण ही टर्म छोटी आहे. तुमच्या शाळेतला सिलेबस मला नाही माहिती. मोर ओव्हर दॅट, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा माझा टॉपिक नाहीच आहे, माझे वरचेच आहेत सगळे जे काही आहेत ते. आणि केमिस्ट्रीचं असंही आपल्याला मेजरमेंट ऑफ मॅटर, ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स हे 2च लेसन्स आहेत. त्यातलं काल आपलं ह्याचं बऱ्यापैकी झालंय. ऍसिड बेसिस सॉल्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याचं डिस्कशन झालं की आपला तो पण रिव्हिजनचा पार्ट होऊन जाईल, बरोबर की नाही. बाकी 3 धडे हे तुमचे फिजिक्स आहेत. आणि हा आय डोंट नो, यू क्रॉस चेक विथ युअर स्कूल की तुम्हाला हा 10वा धडा आता आहे का. 9 धडे असतात ना, पहिल्या टर्म मध्ये 9, नंतर 9 असे असतात. आणि असेही सो ते तुम्ही त्याप्रमाणे नसलेले धडे, आता जसं आपण कार्बन अँड इम्पॉर्टंट कंपाऊंड जो आहे आपला, सॉरी इम्पॉर्टंट एलिमेंट जो आहे तो आपण सुरू करून पण थांबवला, कारण तो असं सेकंड टर्म बनला. आणि असे त्याला भरपूर दिवस आहेत. सुट्टी झाल्यानंतर परत येऊ तेव्हा तो करायचा आपल्याला. तोपर्यंत आपल्याला भरपूर काम आहे. वी हॅव टू डू सो मच इन अवर बायोलॉजी. आणि सगळे इंटरेस्टिंग धडे आहेत हे सगळे. दिस ऑल आर व्हेरी इंटरेस्टिंग लेसन. सो हे आपण करू. आणि मग केमिस्ट्री मध्ये मध्ये करू, काय हार्डली 1 ते 2च धडे आहेत त्याचे. इट विल बी इझिली डन. चला, मग आता आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पासून सुरू करू आणि उलट उलट जाऊया, ठीक आहे. म्हणजे ऑल रिव्हिजन ऑफ दी बायोलॉजी लेसन्स विल बी डन, करेक्ट ना. अँड वी विल बी रेडी फॉर द एक्झाम. सो हा, वेअर वी आर. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, इट्स ऑल अबाउट मॅनेजिंग युअर एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये काय काय असतं. द फर्स्ट थिंग इज your ecosystem. Ecosystem is what? It is interaction between the biotic and abiotic factors around you, and there are different things connected to each other, and the food chain, food web, all these things togetherly make the ecosystem. So ecosystem will have specific area, and that area will have the special biotic factors and abiotic factors of that area, and the interdependence of those things. For example, if you look at the ecosystem of deserts, the land there will be of desert types. The animals and plants will be adapted to that particular environment, right? So that ecosystem will be
थिंकिंग अबाउट और वर्किंग ऑन इट्स ओन वे ऑफ स्ट्रक्चर, राईट. त्याच्यामधले बायोटिक फॅक्टर्स आणि त्याच्यामधले अबायोटिक फॅक्टर्स ह्यांचा इंटरडिपेंडन्स हा त्या इकोसिस्टीमचा मुद्दा आहे. तिथे असलेली जास्त हीट किंवा टेम्परेचर, ती वाळू, तिथली गरमी, रात्रीची थंडी, वाळवंटामध्ये असलेल्या स्पेशल प्लांट्स लाईक कॅक्टस, तिथे ॲनिमल्स लाईक कॅमल्स, या सगळ्यांमधनं ती स्वतःची एक इकोसिस्टीम डेव्हलप झालेली आहे जी दुसरीकडे नाहीये. ठीक आहे. तिथले जी फूड चेन आहे ते तिथल्या ॲनिमल्सला माहिती आहे. तिथे वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत जे सगळीकडे नाही आहेत. सो इकोसिस्टीम मध्ये पण फरक असतो, तो त्या एरियावरती अवलंबून असतो. ठीक आहे. आता ह्या इकोसिस्टीम मध्ये जसं आपण म्हणालो की एन्व्हायरमेंटचा आणि लिव्हिंग थिंग्स ह्या सगळ्यांचा एक प्रकारचा इंटरॅक्शन असतं. आपली लाईफ ही अबायोटिक फॅक्टर्स वरती अवलंबून आहे. वी आर ऑल बायोटिक फॅक्टर्स, लिव्हिंग थिंग्स, बट अवर लाईफ इज डिपेंडंट ऑन अबायोटिक फॅक्टर्स. Like we drink water, we take air, that is oxygen, and also we are surrounded by air. We walk on the soil, that is land. हे सगळे नॉन लिव्हिंग आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत. शिवाय द सनलाइट दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द स्टार्ट ऑफ द एनर्जी प्रोसेस, म्हणजे त्याची सुरुवातच सनलाइटमुळे होते. द फोटोसिंथेसिस इज डन इन टू द प्लांट्स, बट फॉर दॅट ऑल्सो ऑल अबायोटिक फॅक्टर्स आर देअर. फॉर एक्झाम्पल, सनलाइट इज देअर, वॉटर इज देअर, अँड देन द क्लोरोफिल. क्लोरोफिल इज अ केमिकल कंपोनंट काइंड ऑफ थिंग, राईट ना. तर ते स्ट्रक्चरल पार्ट आहे त्याचा. अबायोटिक फॅक्टर्स आणि बायोटिक फॅक्टर्स एकमेकांवरती अवलंबूनच असतात, कायमच असतात. नाव वेदर फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया इज अ स्मॉल टर्म. आपल्या लेसन मध्ये आपल्याला वेदर आणि क्लायमेट ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. रिमेंबर, द स्टुडंट्स हु आर हिअर इन दी इंग्लिश मीडियम स्कूल्स, इन दी इंग्लिश मीडियम टेक्स्टबुक देर आर टू टर्म्स, वेदर अँड क्लायमेट. Weather is for the small region for the small time being, but the climate is for the big region for the many years studies. Some predictions about that particular area are climate, but for particular small span of a week, of a month, which is there, this everyday changing, अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण वेदर म्हणतो. पण लॉंग टर्म, जास्त वेळेचा, बऱ्याच वर्षांचा अभ्यास आणि प्रेडिक्शन्स याला आपण क्लायमेट म्हणतो. ठीक आहे. क्लायमेटिक चेंजेस लाईक उन्हाळ्यात पाऊस पडणं आणि पावसाळ्यामध्ये ऊन पडणं आणि हिवाळ्यात पुन्हा पाऊस पडणं, दीज आर द क्लायमेटिक चेंजेस, दीज आर नॉट वेदर चेंजेस. वेदर इज फॉर टुडे, टुमॉरो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ. हे टेम्पररी छोटे छोटे असतात, स्मॉल ग्रुप्स, बट वेन दे आर स्टडीड फॉर द लॉंगर टाइम देन दॅट इज द क्लायमेट. ठीक आहे. मग या वेदरमध्ये कोणाकोणाचा आपण अभ्यास करतो? वी थिंक अबाउट द टेम्परेचर, देन दी हाईट or the altitude, की तो एरिया किती उंचीवरती आहे. प्रॉक्झिमिटी ऑफ वॉटर बॉडीज, त्याच्या आजूबाजूला नद्या आहेत का? आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा खूप भयंकर मोठ्या मोठ्या नद्या नाही आहेत. चांगला कृष्णा, गोदावरी, तापी, मोठ्या मोठ्या नद्या आहेत, पण अशा नद्या नाही, गंगा, यमुना आणि त्या ब्रह्मपुत्रासारख्या डेंजरस नद्या आपल्याकडे नाही आहेत. म्हणून आपल्या इथल्या तरी सुद्धा जे काही पूर येतात आजूबाजूच्या गावांना, त्याचा फटका बसतोच. म्हणजे सांगायचा मुद्दा, प्रॉक्झिमिटी टू वॉटर बॉडीज, म्हणजे त्याच्या आजूबाजूला असलेल्या वॉटर बॉडीज मुळे तिथलं जे काही क्लायमेट असतं ते अफेक्ट होतं. बरोबर. सो वेदरमध्ये आपण त्याच्या जवळपास असलेल्या पाण्याचा सुद्धा विचार करतो आणि त्याच्यामधनं त्या पाण्याच्या उंचीमध्ये किती वाढ झाली, बरोबर, किंवा पाण्याची पातळी किती कमी झाली उन्हाळ्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी वेदरमध्ये येतात. ग्लोबल एअर सर्क्युलेशन सिस्टीम, आपण हे पण बोललो होतो की ग्लोबली the air keeps on moving. Seasonal, regional आणि ग्लोबल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वारे फिरत असतात. तर ह्या सगळ्यांमधनं वेदर इज व्हेरी इनप्रेडिक्टेबल थिंग, आणि ती बदलत राहते. आपण म्हणतो जसं की हा अंदाज आहे, इट्स अ प्रेडिक्शन, इट मे ऑर मे नॉट बी करेक्ट. जसं की खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे असं जेव्हा म्हणतात त्या दिवशी एक ठिपका पण पाण्याचा पडत नाही, आणि ज्या दिवशी आपण बिना छत्री रेनकोटचा त्या दिवशी बदा पाऊस पडतो. कारण की ते जे चेंजेस असतात ते खूप साऱ्या वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती अवलंबून असतात. ढग दिसले म्हणजे पाऊस पडेल इतकं सोपं ते नाहीये. देर आर मल्टिपल फॅक्टर्स. कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, वायू म्हणजे हवेचा जो वेग आहे तो त्या ढगांना घेऊन जात असेल, त्याला पुश करत असेल. सो या सगळ्यामुळे जे चेंजेस होतात ते बदलत राहतात. टेम्परेचर, अचानक टेम्परेचर खूप वाढलं तर ते गरमीमुळे ते ढग वरती 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 जाऊन पुढे निघून जातात. सो असे खूप सारे बदल त्या रिजन मध्ये होत राहतात. आणि ह्याच्यामुळे ना आणखी एक गोष्ट होते,
डोंगर असतात ना, तिथे अडकलेले जे काही ढग असतात तिथून खाली पाऊस पडतो आणि त्याच्या मागच्या बाजूला पाऊस जातच नाही. तिथे कोरडा दुष्काळ असतो, म्हणजे कारण सगळे ढग अडले ना इथे डोंगराच्या इकडे. सो डोंगराच्या या भागावरती जिकडे ढग अडलेले तिथे पाणीच पाणी पाणीच पाणी, आणि डोंगराच्या मागच्या भागाला जिथे पण पाण्याची गरज असते खरं तर, पण तिथपर्यंत पाणी जातच नाही. आजच मी एक न्यूज ऐकली, त्याच्यामध्ये मॉन्सून हॅज क्रॉस्ड हिमालया अँड हॅज गॉन टू द तिबेट रिजन. तर तिबेटमध्ये मॉन्सूनचे वारे जात नाहीत जे यावर्षी गेले. इट हॅज हॅपन फर्स्ट टाइम, आणि तिथे मॉन्सूनमुळे पाऊस पडला. ह्याच्यावरती आता अभ्यास चाललाय की जर असंच होत राहिलं देन व्हॉट विल बी द फ्युचर. कारण भारत इज द कंट्री वेअर देर आर 3 ओशन्स, म्हणजे 3 समुद्र अजून, वरच्या बाजूला हिमालय. हिमालयाच्या पलीकडे तिथे भरपूर काही काही आहे. आपलं विश्व संपतं हिमालयामध्ये, पण तो आपला प्रोटेक्टिव्ह राहतो. कोणाला काही बोलायचंय का? तुम्ही हँड रेस केलाय? मला दिसत, मी बोलू का? मी बोला. टीचर, काही ठिकाणी ना आज समजा 1 किलोमीटर तिथं होतं ना, तर तिथं पाऊस पडत होता आणि ना एका बाजूला पाऊसच नव्हता पडत आणि त्या पुढं पण पाऊस नव्हता पडत, म्हणजे तेवढ्या जागेवर पाऊस पडत होता. बरोबर आहे, अगदी बरोबर ऑब्झर्वेशन आहे. शाबाश. कोणी सांगितलं मला हे? तेजस मॅम. टीचर मी आजच गेलो होतो, पाहिलं होतं. टीचर मी एक बरोबर. दिवशी चाळीसगावला गेले होते ना, हायवेवर एका साईडला पाऊस पडत होता आणि दुसऱ्या साईडला पुरं कोरडं होतं. अगदी बरोबर आहे. एकाच गावामध्ये, एकाच गावात, आम्ही तुम्हाला सांगू का, माझ्या घरापासून एक 15 मिनिटाच्या रस्त्यावरती पूर्ण रस्ता ओला. जसं आमच्या गावात सगळे रस्ते कोरडे. म्हणलं व्हॉट इज दिस. मी तिकडनं आले, मला वाटलं खूप पाऊस पडलाय आणि पूर्ण रस्ता जाम. तिकडे खूप पाऊस पाऊस, आणि इथं बघितलं सगळे रस्ते कोरडे. म्हटलं हे काय, इथं पाऊस पडलेला दिसत नाही. नंतर 2-3 दिवसांनंतर मी रिक्षात आले. मी तुम्हाला सांगितलं असेल बहुतेक, मला माहित नाही. रिक्षावाला मला म्हणतो आपल्या गावात ढगफुटी झाली. म्हटलं काय बोलताय. मी पुण्यातच होते, शहरात होते, 20-25 किलोमीटर अंतरावरती. तिथे खूप पाऊस पडला, पुण्यात पण पाऊस पडला त्या दिवशी. तर ते मला म्हणतात आपल्या गावात ढगफुटी झाली. म्हटलं हो. आणि पुण्याला तर सगळीकडे पाणीच पाणी होतं. ते खरं होतं. इथे खूप जास्त पाऊस पडला आणि त्याच्यामुळे सगळा जाम झाला, सगळे रस्ते थांबले होते, कारण त्या पावसाचं पाणी जायला पाहिजे ना. तर रस्त्यात सगळं स्विमिंग पूल झालं होतं. सो अशा पद्धतीने हे वेदर चेंजेस असतात. आता मी तुम्हाला एक टास्क देणार आहे. तुम्हाला हे नावं लिहून घ्यायचे: ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल आणि पोलार. आणि ह्याच्याबद्दल शोधून काढायचे की हे शब्द काय आहेत. एकच मिनिटात मी जरा ना आलेच. टीचर एकदा परत सांगा ना, तुम्ही कोणते शब्द सांगितले? येस, मी हे शब्द सांगितले. बघा, तुम्ही लिहिले का? लिहिण्याकरताच वेळ दिली होती. ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल आणि पोलार. ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल, पोलार. जे तुम्ही म्हणताय तसली नाही का? काय झालं? जे तुम्ही 5-6 शब्द बोलले त्यामुळे नाही का? हो, ते शब्द लिहिणे आहेत आणि त्यांना शोधणं बी आहे. काय ते शोधायचंय ह्याचा अर्थ. ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, मॅम मला माहिती आहे काय सांगा. काय नाही, सगळे. आता असं करा, हा होमवर्क आहे. हे बघा बाळा, इथे समोर दिसतात बघ. ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल, पोलार. एक आहे ना असा टेबल बनवायचा आहे. टेबल हा होमवर्क आहे. त्याच्यामध्ये ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल, पोलार
या सगळ्याचे काय 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 ह्या सगळ्याबद्दलची माहिती सांगायची. हे कुठे असतात, तिथे काय असतं, जे जे तुम्हाला कळतं त्याच्या टेबल बनवा आणि ते ग्रुपवर टाका. दॅट इज युअर होमवर्क. ओके मॅम. सो यू विल ओके मॅम. स्टडी 5 डिफरंट क्लायमेट्स ना. एकाच वेळेला तुमचे 5 वेगवेगळे क्लायमेट होऊन जातील. ठीक आहे. चला आता फॅक्टर्स अफेक्टिंग वेदर अँड क्लायमेट. कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? ऍटमॉस्फेरिक फोर्सेस, अर्थ मुवमेंट, ओशन करंट्स, हे सगळं आपण बोललो होतो. परत एकदा क्विकली आठवूया आपण. ऍटमॉस्फेरिक फोर्सेस कोणते कोणते असतात? आपल्या आजूबाजूला ऍटमॉस्फिअर आहे, त्याच्यामध्ये एअर प्रेशर, विंड, मॉइश्चर, टेम्परेचर, ह्या गोष्टी आहेत ना आपल्या आजूबाजूला. आपल्या आजूबाजूला ओझोन लेअर पण ऍटमॉस्फिअरचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर. ओझोन लेअर इज दी प्रोटेक्टिव्ह लेअर. अच्छा, एक गुड न्यूज ऐकली मी की जिकडे जिकडे त्या ओझोनला खड्डे पडलेत ना ते आता बुजत चाललेत. सो वी आर वी आर डुईंग गुड ग्लोबली. आता लोक सजग झालेत ना, त्याचा परिणाम दिसायला लागलाय की जे काही डॅमेजेस होते ते रिपेअर होत आहेत. सो दॅट्स अ गुड थिंग ना. जसं आपण आता मगाशी आता मी तुम्हाला एक जी गोष्ट सांगितली, काय गोष्ट सांगितली चांगली मी तुम्हाला आता? कुठली चांगली गोष्ट बोलली आता मी तुम्हाला? अजून एक चांगली गोष्ट बोललो ना आपण आता. पावसाबद्दल म्हणत होते मॅडम तुम्ही काही. पावसाबद्दल काय सांगितलं होतं मी चांगलं? 5 टॉपिक होऊन जाईल. लक्षात नाही माझ्या. जाऊ द्या, आठवेल तेव्हा सांगा. मॅडम तुम्ही ओझोन लेअरच्या बद्दल बोलत होते. नाही ते तर मी आता बोलले. याच्या आधी पण मी म्हटलं अरे हा चांगली गोष्ट नाही ती, विचित्र गोष्ट जी यावेळेला झाली म्हणजे मॉन्सून पलीकडे गेला, हिमालयाच्या पलीकडे. ही गोष्ट सांगत होते मी तुम्हाला. दॅट हॅज हॅपन फर्स्ट टाइम असं सांगत होते. तर तो एक बदल आहे. कसला? क्लायमेट मधला चेंज येतो. तो बदल ऍक्च्युली आत्ता झालाय ना, तर त्याला आपण वेदर चेंज म्हणायला पाहिजे. पण क्लायमेट चेंज झाला म्हणजे सारखं असं होत राहिलं तर पुढे काय होईल हे माहित नाही. असं चाललंय रिसर्च सध्या. ठीक आहे. चला आता आपण ऍटमॉस्फेरिक फोर्सेस बद्दल बोललो. अर्थच्या मुवमेंट बद्दल आपल्याला माहिती आहे बघा. अर्थ इज टिल्टेड. 23 डिग्रीचा असा टिल्ट आहे ना अर्थचा. तर त्याच्यामुळे सीझन्स असतात आपल्याकडे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. पोलर रिजन मध्ये असं स्लाइटली असं तिरकी सूर्यकिरणं पडतात. तिथे वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. तिथे सगळा बर्फच बर्फ आहे. तो वितळला की गेलो आपण कामातनं. ते बर्फ आहे तेच बरं आहे आपल्यासाठी. ते आहे. त्याच्यानंतर अर्थ स्वतः पण फिरते स्वतःभोवती. तर त्या अर्थच्या स्वतःच्या फिरण्यामुळे दिवस रात्र आहेत. अर्थच्या बाजूला चंद्र आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे म्हणजेच ग्रॅव्हिटी ऑफ मून इज अफेक्टिंग अवर ओशन्स. तर भरती आणि ओहोटी, हाय टाईड आणि लो टाईड समुद्रातल्या ह्या कशामुळे असतात? चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे असतात. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्थच्या मुवमेंट आणि ओशन करंट्स पण ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ मून, ह्या गोष्टी अफेक्ट करतात आपल्या वेदरला. म्हणजे पावसाळ्यामध्ये भरती आणि ओहोटी, उन्हाळ्यातली भरती आणि ओहोटी हे फॅक्टर्स आहेत वेदर मधले. त्याच्याबद्दल ऑलरेडी स्टडी झालेला असतो की काय करावं काय करू नये. ह्याचा अभ्यास कोणासाठी गरजेचा आहे? आपण बोललो होतो की ज्या लोकांचं कामच वेदरवर चालतं, जसं की आपल्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स असतात, एअर असेल, लँड असेल, वॉटर असेल, कुठली पण तुम्ही घ्या. बरोबर. तुमच्या ज्या काही व्हेकल्स आहेत, हवेतनं जाणारे असतील, पाण्यातनं जाणारे असतील, जमिनीवर जाणारे असतील, तुम्हाला क्लायमेटचा अंदाज असायला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रातनं दिल्लीला जायचंय, एक्झाम्पल घेऊया आपण, आणि रस्त्यामध्ये खूप धुकं आहे. 4 दिवस तुमचे तिथेच जातील थांबण्यामध्ये. सो यू आर वेस्टिंग युअर टाइम. बरोबर. गाडी तिथेच अडकलेली आहे, सगळा ट्रॅफिक जाम झालाय. 4 दिवसांनी निघालं तर आधीच अंदाज असला तर माणूस त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो की हे सगळे रस्ते जाम आहेत कारण की इथे हा प्रॉब्लेम, हे झाल्यावरती आम्ही जाऊ. खूपदा असं करतो आपण. खूप पाऊस पडत असेल तर काही सामान पाठवायचं असेल तर आपण काय म्हणतो, पाऊस संपल्यानंतर आम्ही पोस्ट करतो. बरोबर की नाही? सो तो अंदाज आपल्याकडे असतो की पुढचे 2-3 दिवस खूप पाऊस पडणार आहे. आम्ही गेलो होतो असं, आम्हाला काही सामान पाठवायचं होतं शाळेतलं, खूप पाऊस पडत होता. त्या पुढच्या शाळेला आम्ही कळवलं की खूप पाऊस आहे, एसटी मधनं सामान तिथे येणार आहे, ते भिजू शकतं. पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा पाऊस जरा कमी होईल असं दिसेल तेव्हा आम्ही पाठवतो. असं करून आपण अंदाजाने आपलं काम नीट करू शकतो. हे आपल्या डेली लाईफ मधलं पण आहे. खूप पावसाचा अंदाज असेल तर आपण लगेच छत्री रेनकोट घेऊन जातो. खूप ऊन पडतंय असं वाटलं सकाळी गरज नाही तर आपण लगेच कॅप घालतो. बरोबर. हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण आपण करतोच ना. पण मेट्रोलॉजी इज द स्पेशल डिपार्टमेंट विच वर्क्स ऑन दी एक्झॅक्ट वर्किंग
of the climatic changes. And these predictions help to do many things. जसं की आपली फार्मिंग आहे, बरोबर, आणि ट्रान्सपोर्ट आहे, रिसर्च आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्याचा वापर होतो. पुढे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बद्दल पण आपल्याला सांगितलंय की त्याचं हेड ऑफिस दिल्लीला आहे. त्याचे बरेच ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर इंडिया, 5-6 ब्रांचेस आहेत त्याच्या. त्याची सुरुवात शिमल्याला झाली 1875 मध्ये, आणि ती ब्रिटिशर्सनी केली. त्याच्यामध्ये 24 तासामधनं 2 रिपोर्ट, म्हणजे 12-12 तासाला रिपोर्ट येतात. ते असतात पूर्ण नेशनचे, म्हणजे एंटायर इंडिया. त्याचे ते ग्लोबल नाही, त्याचे ते मोठे रिपोर्ट्स असतात. लोकल रिजनमध्ये तिथल्या तिथल्या क्लायमेट चेंज प्रमाणे त्यांचे रिपोर्ट्स असतात, आणि या सगळ्याचे एकत्रित होऊन प्रिडिक्शन सांगितले जातात. त्याचा वापर आपण आपल्या बाकीच्या खूप साऱ्या फॅसिलिटीज मध्ये करत असतो. भले आपण करो न करो, पण ज्यांचं कामच त्याच्यावरती चालतं ते सगळे ते रिपोर्ट्स बघत असतात. ठीक आहे. आता याच्यामुळे खूप लोकांचं भलं होतं. शेतकऱ्यांचं भलं होतं, किंवा जे मासेमार असतात त्यांचं भलं होतं, जे काही विमान चालवणारे असतात, शिप चालवणारे असतात, या सगळ्यांचं भलं होतं त्याच्यामुळे, कारण की या सगळ्यांचं कामच त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. आता मॉन्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन ह्याच्याबद्दलचे 3 मॉडेल आपल्याला दिलेले आहेत. एक मॉन्सून मॉडेल, दुसरं होतं मॅथमॅटिकल, आणि मग स्टॅटिस्टिकल. बरोबर ना. ह्या तीनही याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलंय की आपण मॉन्सूनचा विचार कसा करू शकतो, कुठून वारे आले, कुठे कमी दाबाचा पट्टा, कुठे जास्त दाबाचा पट्टा, ह्याच्याबद्दलचा जो अभ्यास झाला होता पहिल्यांदा, तो मॉन्सून मॉडेल होता. की दिस मॉन्सून वॉज अ नेम गिव्हन टू दी, अशा पद्धतीने येणारा पाऊस, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, आणि मग ते वारे येतात, मग ढग बनतात, आणि मग तो पाऊस पडतो. बरोबर. तर हे जे मॉन्सून मॉडेल आहे हे इंडियामध्ये चालतं. अशा काही आणखीन कंट्रीज आहेत तिकडे हे मॉन्सूनचे पावसाचे पॅटर्न आहेत. नंतर आपल्याकडे आलं स्टॅटिस्टिकल. स्टॅटिस्टिक या शब्दाचा अर्थ आहे ग्राफ मध्ये, आपण त्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये मांडतो. एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही जसे ग्राफ, असे बार ग्राफ काढू शकता, लाईन ग्राफ काढू शकता, डॉट्स वाले काढू शकता. तुम्ही तुमचा डेटा प्रेझेंट करता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रिडिक्शन्स पण कळतात. मागचा ग्राफ, पुढचा ग्राफ, असं मॅच करून बघितलं ना की स्टॅटिस्टिकल डेटा जो असतो त्याचा वापर करून आपल्याला पुढचे प्रिडिक्शन देता येतात. तिसरा आहे मॅथमॅटिकल. मॅथमॅटिकल डेटा जो असतो तो काही मॅथमॅटिकच्या थिअरम्स बद्दल, त्याच्या काही प्रेडिक्शन्स बद्दल, इक्वेशन्स बद्दल असतो, आणि त्याचा तो डेटा फीड केलेला आहे. परम आपला जो सुपर कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये ते सगळे इक्वेशन्स फीड केले. काय परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन्स, असे खूप मोठे मोठे शब्द आहेत मॅथ्सचे. ज्यांना मॅथ्स आवडतं ते तुम्हाला 11वीत गेलं ते येणारच आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊच नका, हे सगळं तुम्हाला येईल त्याच्यामध्ये, जे मी आता सगळं बोलले. आणि ह्याच्यावर पण खूप मोठं मोठं काही काय, हे तर 11वी-12वीच आहे. अजून भरपूर काय काय असतं त्याच्यामध्ये, कारण मॅथमॅटिक्स इज अ लॉजिकल, काय बरं म्हणतो आपण, इंटरॅक्शन ऑफ थिंग्स. तर ते नंबर्स, सिस्टीम्स, आणि त्याचे खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण एखादी गोष्ट प्रूव्ह करू शकतो. बघा, तुम्ही विचार करा, जे काही सगळे फॅन्टॅस्टिक सायंटिस्ट होते ते एकतर फिजिसिस्ट होते किंवा ते मॅथमॅटिशियन होते. म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे हे सांगताना थिअरी मांडली म्हणजे होतं असं नाही, ती सिद्ध करावी लागते. ती सिद्ध करण्यासाठी ह्या लोकांनी मॅथ्स आणि फिजिक्सचा आधार घेतला. म्हणून तर काही काही कन्सेप्ट आपल्याला समजतच नाही, काय चाललंय, कुठून आलंय, समेशन, टमेशन, अमुक तमुक, कारण ते इथलं नाहीच आहे, ते तिथलं आहे. त्यांचे मुख्य विषय ते होते, तर ते तसा विचार करत होते. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आपण सोपं उदाहरण घेऊया या गोष्टीचं. एक डान्सर आहे, तिला डान्स करायला फार आवडतं. ती प्रत्येक गोष्टीचा विचार करते की मी ही गोष्ट सांगताना कशी प्रेझेंट करू. बरोबर. तिला तुम्ही सांगितलं की काहीतरी, तिला टास्क दिलाय की हे घरातलं काम तुला करायचंय, हे सगळं करायचंय, तर तिने काय केलं हे सांगायचं असेल तर ती तिच्या पद्धतीने सांगेल ना, की मी असं केलं, तसं केलं, ऍड केलं, मिक्स केलं. म्हणजे शी विल बी डुईंग अ स्मॉल डान्स वाईल एक्सप्लेनिंग व्हॉट शी ऑलरेडी हॅज डन. तसंच हे जर मॅथमॅटिशियन्स आणि फिजिसिस्ट असतील तर त्यांचं कामच ते आहे ना, त्या पद्धतीने मांडणं. एक फॉर्मॅट असतो त्याच्यामुळे डोकं तसंच फिट झालेलं असतं. तसंच ते इकडे करतात, ह्या गोष्टींमध्ये ते अप्लाय करतात. आणि मग ते केमिस्ट्रीमध्ये पण फिजिकल केमिस्ट्री येतं, खूप सारे मॅथमॅटिक्सचे डेरिव्हेशन्स येतात, क्वांटम बिंटम येतं, हे सगळं तिकडून आलेलं असतं आपल्याला. ठीक आहे. तर ते आहे आपलं मॅथमॅटिकल मॉडेल, आणि ते त्याच्यामध्ये येतं. म्हणजे तुम्ही सिस्टीम मध्ये फीड केलं की तुम्हाला रिपोर्ट येतो. तुम्हाला ते बनवायचं नाही तिकडे जाऊन, ते ऑलरेडी बनलेलं आहे. ते सगळे सॉफ्टवेअर बनलेले आहेत, त्याच्यावरचा अभ्यास झालेला आहे. विचार करा, लोक किती बुद्धिमान आहेत ना, ह्याच्यावर किती लोक खर्च केलंय त्यांनी ऑलरेडी, आणि अजून ते अपडेट करतात.
डे टू डे बेसिसवरती त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात. क्लायमेट कीप्स ऑन चेंजिंग ना. सी क्लायमेट इज अ थिंग विच इज नॉट कॉन्स्टंट, इट इज एव्हर चेंजिंग अँड वी ऑल सफर ड्यू टू दॅट. सो ते सगळे चेंजेस नोट डाऊन करून त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणं हे पण सुरू असतं सतत. जसं मी तुम्हाला आता म्हणलं की मॉन्सून हिमालय क्रॉस करून गेला, हा नवा स्टडी आलाय आता. पीपल हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन इट की व्हॉट इज धिस भाई, ऐसा कैसे हो गया. तर ते चाललंय. असे सगळे बदल नोट डाऊन करणारे लोक असतात, त्याच्यावर ते अभ्यास करतात, त्याच्यावर त्यांचं सुरू असतं. ग्लोबल लेवलला काय चाललंय, लोकल लेवलला काय चाललंय, हे सगळं टॉपिक ऑफ रिसर्च आहे. मग डेटा कलेक्शन आणि मॉडेलिंग टेक्निक वगैरे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा या धड्याचा शेवट होता. आणि आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये कुठून कुठे आलो बघा. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट केलं की भरपूर सारे तुमचे पोल्युशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळं पोल्युशन सुरू होतं सॉलिड मधनच मोस्टली. ते सॉलिड तुम्ही जाळले की त्याच्यातनं एअर पोल्युशन होतं. ते सॉलिड तुम्ही पाण्यात वाहू घातलेत की वॉटर पोल्युशन होतं. जमिनीवरच ठेवलं की सॉलिड पोल्युशन होतं, म्हणजे सॉइल पोल्युशन होतं. म्हणजेच की सॉलिड वेस्ट हा सगळ्यात मोठा प्राईम प्रॉब्लेम आहे. मग लिक्विड्स आणि गॅसचे एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन हे काही वेगळेच असतात का? असं नाहीये. लिक्विडमध्ये लिक्विड सोडलं तुम्ही फॅक्टरीमधलं तर ते वॉटर पोल्युशन वेगळं आहे. पण तुम्ही काही कचरा पाण्यामध्ये सोडला जो की सॉलिड आहे तर ते पण वॉटर पोल्युशनच आहे ना. तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कंट्रोल करणार, ज्या सगळ्यात मेजर प्रॉब्लेम करतात त्या. तर सॉलिड वेस्ट हे आपल्या आजूबाजूला सगळीकडेच असतात, आपण इथे क्रिएट करतो. तर त्यांना तुम्हाला डिस्पोज करण्याकरता काही गोष्टी स्वतः शिस्त लावायला पाहिजे. बघा, आपण किती चांगल्या गोष्टींबद्दल बोललो, आपण पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोललो. तशी पॉझिटिव्ह आपण स्वतःला सवय लावली तर हे सगळे प्रॉब्लेम स्वतःच सॉल्व्ह होतात. शक्यतो रिसायकलेबल गोष्टी वापरायच्या. शक्यतो वापरायचेच नाही प्लास्टिकच्या गोष्टी. माझ्या घरात पण माझ्या मुलांचे डब्बे, खालचे डब्बे प्लास्टिकचे, वरची झाकणं खालचे डब्बे स्टीलचे, वरची झाकणं जी आहेत त्यांची ती प्लास्टिकची आहेत. लीक होतात ना. स्टीलचा डब्बा दिला तरी पण त्यातनं वरण बाहेर येतं, तेल बाहेर येतं, भाजी बाहेर येते. उपयोग काय? असं करून चालणार नाही. आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं. पण असं नाही पाहिजे की ते पूर्ण प्लास्टिक आहे. माझ्या स्वतःच्या, मी तुम्हाला आधी पण सांगितलं असेल, माझ्या स्वतःच्या घरामध्ये एक पण वस्तू अल्युमिनियमची नाही. आय डोंट यूज एनिथिंग ऑफ अल्युमिनियम. सगळं स्टील आणि स्टीलच आहे. दुसरं आपण एवढे श्रीमंत नाही ना की चांदी आणि सोन्याच्या ताटामध्ये जेवू. पण स्टील इज बेटर ऑप्शन. प्लास्टिकच्या ताटं किंवा त्या पळ्या असला प्रकार नाहीये. लोखंडाचे तवे जे आपलं ट्रेडिशनल पद्धतीने आहे ते आपण वापरायला पाहिजे, हो की नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी त्रास आहे एन्व्हायरमेंटला, वेस्टेज काही नाही ना. लोखंडाचा तवा एकदा घेतला, माझा तवा 12-13 वर्ष झाले चाललाय, काही झालं नाही त्याला, मस्त आहे. थोडासा गंजला घातलं की निघून जातं, बाकी इट इज ऑल वेल. पण आपण विचार करून बघा, आपण जे डोसे करण्याचे तवे वापरतो टेफ्लॉन कोटिंग वाले, टेफ्लॉन इट सेल्फ इज अ प्लास्टिक. ते नॉनस्टिकी असतं म्हणून आपण त्याच्यावर पण डोसे करतो. पण असे किती तवे खराब झालेले तुम्ही बघितलेत तुमच्या घरी? 4-5 वर्षात ते खराब होतात, त्याचं कोटिंग निघून जातं, बिकॉज इट इज समथिंग विच इज नॉट गुड. आफ्टर हिटिंग इट विल बी रिमूव्ड. आणि मग खाली तो अल्युमिनियमचा तवा असतो. सो आपण काय करतोय, स्वतःला तसं चेंज करतोय, हो की नाही. नाही वापरायच्या नॉनस्टिकच्या वस्तू, म्हणजे ते वेस्टेज होणारच नाहीत. स्टीलच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या नाही वापरायच्या. आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या असतात, प्रवासाकरता, बऱ्याच कामांकरता त्या आपण वापरतो, आणि कधी कधी त्या खरंच चांगल्या पण असतात. बट नॉट ऑलवेज. रोज शाळेत जाताना आपण प्लास्टिकच्या बाटल्या नाही वापरायला पाहिजे. एक छान मोठी स्टीलची बॉटल. तिकडल्या त्या पाण्याच्या बॉटल राहतात एक्सपायर होतं बरं का. काय झालं पाण्याच्या बॉटलचं? ज्या कंपनीतून येतं ना पाण्याची बॉटल ते एक्सपायर होतं. हो, पाणी एक्सपायर होणं, त्या बॉटल एक्सपायर होता. बरं, त्याच्यावर लिहिलेलं असतं एक्सपायरी डेट. पाणी कसं एक्सपायर होतं माहित नाही, पण ते प्लास्टिक मध्ये जमा करून ठेवलेलं असतं. सो तसं ते चांगलं नसतं, म्हणून असतं. ते प्लास्टिकचे जे कण राहतात ते जातं त्याच्यात. बरं. आणि ज्या दुसऱ्या बॉटल राहतात त्या चांगल्या राहतात, फक्त गरम पाणी टाकावं लागतं त्याच्यात. बरोबर, गरम पाणी नाही टाकायचं. शाबाश, बरोबर, बोला. एक मिनिट थांब, एकेकाने विचार. काय, कोणतरी मुलगी काहीतरी बोलत होती, बोला. मॅम, पाणी एक्सपायर होते की बॉटल एक्सपायर होते? हा, ऐका, हे पाण्याच्या ट्रीटमेंट मध्ये काय करतात, वॉटर ट्रीटमेंट जे काही प्लांट्स असतात ना, त्याच्यामध्ये हे जे पाणी असतं त्याला फिल्टर करून ते त्या बॉटल्स मध्ये भरतात.
त्या सगळ्या बॉटल प्लास्टिकच्या असतात आणि ते प्लास्टिक हे कमी प्रतीचं असतं, ते काही थिक प्लास्टिक नसतं. आपल्याकडे घरामध्ये पण पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो, त्या जास्त दिवस पाणी चांगलं ठेवू शकतात कारण ते जाड प्लास्टिक असतं. तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्यांचं माहिती आहे ना, पातळ पिशव्या जाड पिशव्या, बरोबर, सेम तसंच आहे. बॉटल्स पण जाड प्लास्टिक पातळ प्लास्टिक, पण त्याच्यामध्ये पण पाणी जे असतं ना ते द्रव रूपात असतं. आणि तुम्ही कुठली पण साध्या आंघोळीचं पाणी पण प्लास्टिकच्या बादलीत घेतलं तर थोडासा अर्क उतरणारच आहे, तर गरम पाणी असतं. हे तर थंड पाणी असतं. तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये थंड पाणीच भरता ना, तुम्ही थोडी उकळलेलं पाणी भरू शकता, पण त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचा इम्पॅक्ट होतो ना. तुम्ही ज्याच्यात ठेवलंय त्याचे कण त्याच्यामध्ये काही मिसळू शकतात. काय प्रतीची बॉटल बनवली आपल्याला काय माहिती. तो ती रिस्क असते, म्हणून ते नाही केलं पाहिजे. कळलं? म्हणजे पाणी एक्सपायर बघा, पाणी कुठून येतं? मागच्या पावसाळ्यातलं पाणी येते, ते ऑलरेडी जुनं मागच्या वर्षीचं पाणी आहे जे आपण अजून वापरतो, ते कसं एक्सपायर होईल? हा, पण त्याच्यावर काही प्रोसेस केलेली असते, काही त्याच्यामध्ये फंगस येऊ नये, अल्गी येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काही टाकलेलं असलं तर मग ते केमिकल्स आहेत, बरोबर ना. म्हणून ते प्युरिफिकेशन वगैरे अमुक तमुक घरून त्या बाटल्या सगळ्या भरतात. पाणी एक्सपायर होणं ह्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला मी सांगू का, कुठे पण प्रवासात हे आम्ही करतो म्हणून मी सांगते. ती 20 लिटरची टंकी असते ना मोठी, जाड प्लास्टिकची, ते असतात बघा, ते वरचे असे झाकणं असतात मोठी, येस टीचर, अशी आमच्या जवळ टंकी आम्ही घेऊन हो ठेवलेली. टीचर, आम्ही पण घेऊन जातो ते प्रवासाच्या वेळेस. प्रवासाला कुठेही गेलं ना, ती टंकी आम्ही घरात माठ आहे, त्या माठातलं पाणी सगळं त्याच्यामध्ये भरतो आणि घेऊन जातो. छोट्या बॉटल्स असतात, त्याच्यामध्ये ते पाणी काढून घ्यायचं, परत लागलं तर भरून घ्यायचं. म्हणजे बाहेरच्या प्लास्टिकच्या बाटल्या घेण्याची गरज येते का आपल्याला? नाहीये. नाही. जवळपास 20 लिटर नाही. पाणी असतं, 2-3 दिवस आरामात पुरतं. आणि कोणाच्या घरी बिरी आपण जातोच, कुठे लांब फिरायला गेलो तर मग जाताना त्यांच्याकडचं पाणी भरून घ्यायचं, प्यायचं. म्हणजे परत येतानाचा वेस्टेज पण. आम्ही पूर्ण कुंभमेळ्याचा ट्रॅव्हल असा केला होता. घरून निघताना दोन गाड्या होत्या आमच्या. टीचर आम्ही पण गेलो होतो कुंभमेळ्याला. मग त्यात तेच केलं होतं आम्ही. डिक्कीमध्ये एका बाजूला 20 लिटरची टंकी आमची, माझ्या फॅमिलीची दुसऱ्या गाडीतली दुसरी टंकी, तशी 40 लिटर पाणी घेऊनच निघालो होतो पुण्यातनं. मग ब्रेक घेत घेत जसं जसं आम्ही गेलो तसं पुढे आम्ही मग काही विकत नाही घेतलं. आम्ही एकदा पण पाणी विकत घेतलं नाही पूर्ण 15 दिवसाच्या ट्रॅव्हलमध्ये. तिकडनं येताना नागपूरला आमचा हॉल्ट होता, तिकडनं येताना आम्ही ते पाणी भरून घेतलं. सिम्पल. तर आम्ही एका दिवसात आलो समृद्धीवरनं. पण जितकं शक्य तितकं अवॉइड करायचं. माझ्या मुलांच्या पण स्कूलच्या बॉटल्स मागच्या वर्षीपर्यंत ते कसे होते, सगळ्या वस्तू हरवून यायचे. स्टीलची बॉटल, माझ्या कितीतरी स्टीलच्या बॉटल त्यांनी हरवल्यात चांगल्या. थोडं वाईट वाटतं मला, त्यात गरम पाणी राहायचं. अशा थर्मसवाल्या पण बॉटल्स हरवून आल्यात वेडे कुठले. मग मला समजलं की त्यांना काही देऊन उपयोग नाहीये, ते काही हरवू शकतात. टिफिन सुद्धा यू कांट टेल. छोटी मुलं आणि मुलं, बॉईज म्हणून मला मुलांबद्दल जास्त असं काय बरं म्हणतात, जास्त चांगलं वाटतं की माझी मुलं जशी तशीच मुलं बॉईज मला माहितीये कसे असतात. ते मित्रांमध्ये असतात, काहीतरी करतात, तिथंच असतात, तिथंच ते विसरून जातात आणि मग ते निघून येतात घरी. मग जसं तुमच्या आई तुम्हाला रागवत असेल तसं मी माझ्या मुलांना रागवते. म्हणून मी नेहमी मुलांच्या साईडने असते जास्त, जरी मी मुलगी असेल तरी सुद्धा. बिकॉज मला माहिती मुलं कशी असतात. माझ्या घरामध्ये पण लहानपणापासून खूप सारी मुलं होती, बॉईज होती. आणि मला मैत्रिणींपेक्षा मला मित्र जास्त होते, कारण की मला माझी आणि त्यांची थॉट प्रोसेस खूप मॅच व्हायची. म्हणून माझी मुलं नाही, माझे मित्रच आहेत. सो ते माझ्याशी भरपूर गोष्टी बोलतात आणि मी पण त्यांच्याशी सगळ्या गोष्टी बोलते, जसं मी तुमच्याशी बोलते. मुलींच्या बाबतीत माझा काही प्रॉब्लेम नाहीये, मी स्वतः मुलगी आहे. पण त्यांचं मला जास्त पटतं, कारण की ते जास्त बिचारे खूपच चांगले असतात. मुलं खूप चांगली असतात बिचारी, खूप काय काय करतात आणि तरी पण त्यांना खूप ऐकावं लागतं. मुलींचं तसं नसतं. मुलींना नेहमी सॉफ्ट कॉर्नर मिळतो, जाऊ दे बिचारी येते, नाही तिला जमलं नंतर करून दे. असं मुलांना ऑप्शन नसतो ग. सो ते जे बिचारे करतात त्यांचं कौतुक करावं. म्हणून की नाही रे मुलांना, मी तुमच्या बाजूने. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा मुद्दा हा किती वेगळाच मुद्दा आहे. पण सांगायचं म्हणजे आपण जे करतो त्याच्यामधनं हे, हा तर त्या वॉटर बॉटलचा मुद्दा होता. हे तुमच्याकडे मी गेला कुठे टॉपिक, तो हा होता वॉटर बॉटलचा. मागच्या वर्षीपर्यंत त्यांना समजत नव्हतं, ते खूप गोष्टी विसरून यायचे. पण यावर्षी थोडे आता ते मोठे झाले, शाळे झाले, त्यांची शाळा पण थोडी लांब आहे, तर त्यांना आता स्टीलच्या बॉटल्स आहेत. तर स्टीलची बॉटल, स्टीलचा टिफिन आणि झाकण जे असतं वरचं ते पक्क, म्हणजे ते लीक होणार नाही असं असतं. सो ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये आपण केल्या की आपोआप. आता जसं मी म्हटलं ना, माझ्या घरामध्ये अल्युमिनियम वगैरे नाहीये, तर त्यांना माहितीच नाही की अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये पण स्वयंपाक करतात. तर ते दुसरीकडे गेल्यावर म्हणतात ही हा काय, हे कोणतं भांड आहे, कारण की त्यांनी हे असं पाहिलेलं नसतं. कुकर सुद्धा स्टीलचे आहेत. सो त्याचा इडली पात्र पण स्टीलचं आहे. हा, सो सांगायचा मुद्दा हे आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आणि आपण तो चेंज करू शकतो. तुम्ही हा चेंज करू शकता. जेव्हा तुमच्या
ओपिनियनला घरामध्ये काहीतरी जागा येईल की काय घ्यायचंय, किंवा तुम्ही सांगू शकता की आई हे असं नको करूया, आपण असं करून बघूया. आंघोळीच्या बादल्या आपण सगळेच विचार करतो की बघा आपण किती प्लास्टिकला आपल्या, हे एका डॉक्टरचं मी पॉडकास्ट ऐकत होते तर त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आता प्लास्टिक आहे. जे बिस्किट्स आपण खातो त्याचं रॅपर सुद्धा प्लास्टिक आहे. जे चॉकलेट आपण लगेच काढून खातो डायरेक्ट, त्याचं रॅपर सुद्धा प्लास्टिक आहे. सगळीकडे प्लास्टिक आहे, बरोबर ना. देर इज नो टू द प्लास्टिक, ते असणारच आहे. मग ते असंही येतच आहे आपल्याला, आणि ते इनडिरेक्टली डिरेक्टली आपल्याला जाणारच आहे पोटामध्ये. मग ते कुठे कुठे तुम्ही अवॉइड करू शकता, जे तुमच्या डायरेक्ट हातात आहे तिथे तुम्ही नक्की अवॉइड करू शकता, बरोबर ना. तुमच्या दैनंदिन याच्यामध्ये ह्या गोष्टी शक्य तितक्या टाळाव्या, हेच वापराव्या. आंघोळीच्या बादल्या, तांबे. मी तर यावर्षी आता आपले हे असतात ना, कलश असतात बघा तांब्याचे तांबे असतात पूजेकरता वापरतो. जुने 2-3 तांबे मला सापडले, असे थोडे जरा वाकडे तिकडे झाले होते, ते मी आता बाथरूम मध्ये ठेवले. कशा करता? तांब्या आंघोळीला वापरायला. प्लास्टिकची बादली काढूनच ठेवली, स्टीलची बादली आणि तांब्याचा तांब्या. आम्ही तर तुम्हाला म्हणाल ना, लहानपणी आमच्या घरामध्ये मोठी मोठी घंगाळं होती, म्हणजे आजोबा काका वगैरे आम्ही सगळे तर मोठ्या घंगाळांमध्ये आंघोळी करायचो आणि बंबात पाणी गरम करायचो. ते ऑलरेडी पितळेचा बंब होता, म्हणजे त्यातनं तो अर्क येतो बरं का. जे आपण त्याच्यात टाकतो ना ते आपल्या शरीरामध्ये लागतं ना. म्हणजे तुम्ही प्लास्टिक मध्ये आंघोळ करून प्लास्टिकच अंगावर येतात, त्याच्यापेक्षा तुम्ही चांगले मेटल धातू आहेत हे, आणि आपल्याकडे पूर्वापार पद्धतीमध्ये हे खराब होत नाहीत. एकदा घेतले की घेतले. काय होतं त्या लोखंडाच्या बादलीला? काही होत नाही, वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या चालते ती, बरोबर. सो अशा वस्तू घेण्याकडे आपण जास्त लक्ष ठेवावं, म्हणजे सॉलिड वेस्ट कमी होतो, बरोबर. जितकं रिसायकल होतं तितकं करावं, ते तर आपण करतोच. मी तुम्हाला मागे पण बोलले, इंडियन्स आर व्हेरी कंजूस. आपण काहीच फेकत नाही, सगळं जमा करतो, कशात काय त्याचा वापर करतो, डेकोरेटिव्ह वस्तू बनवतो, त्याला रियूज करतो, शक्यतो काही फेकत नाही. जसं मी पण तुम्हाला म्हणलं होतं, जसे तेलाचे कॅन असतात 5-5 लिटरचे, मी ते सगळे अर्धे कट करून 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 त्याच्या अशा बकेट्स बनवल्या होत्या गार्डन मध्ये पाणी घालायला. नंतर तर इकडे म्हणजे आमच्या इथल्या घरी आले होते तर त्या 5-5 लिटरच्या खूप बॉटल्स अशा जमा करून ठेवल्या होत्या, त्याच्यामध्ये आरोचं पाणी भरून ठेवायचं. 5 लिटरची कॅन उचलायला सोपं असतं. ते सगळं पाणी वॉशिंग मशीन मध्ये टाकायचे. एकदा पण मी वॉशिंग मशीन मध्ये वरून पाणी घातलं नाही नळाने, हेच आरोचं सगळं पाणी वापरून मी मशीन लावायचं. आता तो पाईप गेला डायरेक्ट गार्डन मध्ये, तिथे एक मोठा निळा ड्रम आहे, तिथे ते पाणी जमा होतं, तर ते वेस्ट होत नाही, ते इकडे दुसरीकडे वापरलं जातं. थोडक्यात रियूज, रिसायकल हे तुम्हाला मी का सांगते, माझं का सांगते, जे मी स्वतः करते ते मी तुम्हाला सांगू शकते, हो की नाही. तुम्हाला मी ज्ञान देत बसेन की असं करा रे तसं करा रे, आणि मी यातलं काहीच करणार नाही, तर मग व्हॉट आय एम डुईंग विथ माय वर्क, है ना. तुम्हाला सांगण्यामागे माझा उद्देश आहे की मी ते स्वतः केलंय आणि मार्ग मिळतात. थोडासा विचार केला की ऑप्शन मिळतात. काय करू शकतो, आपल्याला ते खटकायला पाहिजे, हे बरोबर नाही चाललंय, दिस इज नॉट करेक्ट. मी काय करू शकतो याच्यामध्ये, डोक्यामध्ये तुमच्या ते पेटलं ना की मग तुम्ही मार्ग शोधत राहता. इझी नाहीये. आरोचा पाईप बाहेर काढण्याकरता मला 8-9 महिने लागले, विचार करून 10 लोकांना विचारून, घरात सांगून, हे करून ते करून. आणि इझी नसतं. जेव्हा तुम्ही गावाच्या बाहेर येतात तेव्हा लोकांना घेऊन यावं लागतं, नेऊन सोडावं लागतं, बरोबर ना. सो ह्या गोष्टीला वेळ लागतो, पण तोपर्यंत वेस्ट करायचं का, दुसरीकडे जमा करायचं, ते रियूज करायचं. ते पाणी घरामध्ये लादी पुसण्याकरता ते आपण मॉप वापरतो ना, सगळीकडे वापरलं मी ते पाणी, कधीच वेस्ट केलं नाही, कुठेच वेस्ट केलं नाही. पण आता ते दुसरीकडे ऑलरेडी जमा होते, सो ते तिकडे दुसरीकडे वापरलं जाते, हो की नाही. सो असं आपण आपलं रिसायकलिंग करू शकतो, प्रत्येक गोष्टीचं करू शकतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला सॉलिडचे कॅटेगरीज करायचे आहेत. कशा? ह्याच्यामध्ये दिलंय, हे बघा, हे थँक्यूच्या याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कचऱ्याचं नियोजन करणं. हा कचरा वेगळा, तो कचरा, मेटलचा वेगळा, प्लास्टिकचा वेगळा, त्याच्यानंतर पेपरचा वेगळा. आणि दुसरा जो असतो एक वेस्टचा प्रकार असा असतो, त्याच्यात डायपर्स, सॅनिटरी पॅड किंवा मेडिकल वेस्ट असे सगळे गोष्टी सगळ्या असतात. सो तो बायो वेस्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बायोलॉजिकल गोष्टी आहेत आणि तो वेस्ट आहे. तर त्या गोष्टींना तुम्हाला रिसायकल करण्याकरता वेगळ्या पद्धतीने ते करावं लागतं. दॅट इज नॉट जस्ट प्लास्टिक, दॅट इज नॉट जस्ट रिसायकलेबल वेस्ट, तो दोघांचं मिक्सचर आहे, हो की नाही. सो फॉर दॅट अ डिफरंट ट्रीटमेंट इज निडेड. तो अशा पद्धतीचे पण वेस्ट असतात आणि त्याचं वेगळं रिसायकलिंग कसं करायचं हाच एक मोठा टास्क असतो. थिंक ऑफ इट. नुसतं प्लास्टिक असतं, तुम्ही त्याला काहीतरी कराल, काहीतरी करून रिमोल्ड करून नवीन काहीतरी बनवाल. व्हॉट विल यू डू ऑफ द डायपर्स? अँड देर आर मेनी बेबीज.
आय डोंट नो व्हॉट इज द एक्झॅक्ट नंबर ऑफ बेबीज इन इंडिया. एवढ्या सगळ्या बेबीज डायपर्स वापरतात. एवढ्या सगळ्या डायपर्स रोज कचऱ्यात जातात. एवढ्या सगळ्या डायपर्स काय होतात? थिंक ऑफ इट. जाळू नाही शकत तुम्ही त्यांना. रिसायकल कसं करणार तुम्ही? बट दे आर प्रोड्युस्ड अँड दे आर युज्ड. सो थिंक ऑफ द डिफरंट टाईप ऑफ वेस्ट. आणखी एक भयंकर वेस्ट असतो ई वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. बरोबर. बॅटरीज असतात कारच्या किंवा आणखीन कसल्या केमिकल्सच्या, त्याच्यामधनं केमिकल्स पण बाहेर येतात आणि तो एक प्रकारचा भयंकर वेस्ट पण असतो. सो त्याचं रिसायकलिंग तुम्ही कसं करणार? त्यात केमिकल्स आहेत, मेटल्स आहेत, प्लास्टिक आहे, सगळंच आहे. कॅटेगरी करणं आणि त्याच्यामध्ये लोकांनी काम करणं. सी द पीपल हु आर वर्किंग विथ द वेस्ट हॅव व्हेरी वियर्ड लाईफ. कचऱ्यातच फिरणं, कचरा जमा करणं, वेगळा करणं, किती वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स त्यांना येऊ शकतात. हो की नाही? तर आपणच त्यांचं काम सोपं करू आणि आपण आपलं एन्व्हायरमेंट चांगलं करू. आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तिथे ते चांगलं ठेवणं आपली जबाबदारी आहे. हो की नाही? आपण जिथे राहतो आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपली रूम स्वच्छ ठेवतो, आपला कप्पा किती पण आवरा घाणच दिसतो पण तरी आपण कधीतरी जाऊन त्याला स्वच्छ करतोच ना. म्हणजेच काय, आपण जिथे राहतो तिथे आपल्याला जरा स्वच्छता आवडते, चांगलं दिसलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. तर जिथे आपण राहतो तो एन्व्हायरमेंट पण आपलंच घर आहे ना. इट्स अ बिग अर्थ, अवर मदर अर्थ. आपलं घर येते, त्याला आपणच नीट केलं पाहिजे. असा विचार केला तर ते 7R आपल्या बुकमध्ये दिलेत, ते वाचा. रिसायकल, रिड्यूस, जे जे तुमच्या डोक्यात R वरून येईल ना ते सगळं लिहून टाका. 7 आहेत, 7 कमी नाही आहेत. ते सगळे तुम्ही भरलेत की तुमचं काम झालं. कदाचित तो प्रश्न येईल तुम्हाला 7R. मग डिझास्टर मॅनेजमेंट, अरे इथे खरा धडा सुरू होतो. डिझास्टर आपलं हे झालं होतं खरं, डिझास्टर मॅनेजमेंट झालं होतं 96 पेज. झालं होतं. हे नाही झालं होतं आपलं, हेच तर बाकी होतं. ओ शिट. ठीक आहे, पुढच्या वेळेला आता हे आधी सुरू करू. मला आठवण करून द्या रे. मेरे को लगा ये अपना हो गया भाई. हाच पाठ तर राहिला होता आपला, फर्स्ट एड ऑफ द डिझास्टर विक्टिम्स. ठीक आहे, चालेल. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय केलं पाहिजे? व्हेरियस नॅचरल डिझास्टर्स लाईक थंडर बोल्ट्स म्हणजे लाइटनिंग, फ्लड्स, फायर, man-made disasters like accidents, bomb explosions, chemical accidents in industries, stampedes in the mass gatherings, riots, etc. occur around us from time to time. त्याला भगदड म्हणतात. भगदड, लोक एकमेकांच्या अंगावर पडतात आणि मरतात चेंगराचेंगरीमध्ये. जिथे खूप गर्दी असते अशा ठिकाणी असं होतं. केमिकल ऍक्सिडेंट्स इन इंडस्ट्रीज, फायर, जंगलामधली आग किंवा आपण लावलेली आग, ऍक्सिडेंट होणार रस्त्यावरचे, बॉम्ब एक्सप्लोजन किंवा वीज पडणं, असे कुठलंही काहीही असू शकतं. ते डिझास्टर आहे. रायट्स म्हणजे दंगे. दे कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी. हे जेव्हा होतात तेव्हा खूप मोठा डॅमेज होतो. त्यावेळेला काय करायचं हे आपण पुढच्या वेळेला बघूया. फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टिम्स, आता आय विल राईट इट दॅट वी हॅव टू स्टार्ट विथ फर्स्ट एड ऑफ डिझास्टर विक्टिम्स. नेक्स्ट टाइम वी विल शेअर दिस. ठीक आहे. आणि हा लेसन आपण पुढच्या वेळेला संपवून पुढच्या नवीन लेसनचं आपण रिव्हिजन करूया. ठीक आहे, आपलं होऊन जाईल पुढच्या याच्यामध्ये. काय झालं मॅम? उद्या बायोलॉजीचा क्लास आहे. आय डोंट नो, आता येईल ना टाइम टेबल मध्ये येईल तेव्हा समजेल. का रे? टीचर रिव्हिजन झाला असतं. रिव्हिजन करणारच आहे आपण, जेव्हा असेल तेव्हा पटकन करून टाकू. या आठवड्यामध्ये होऊन जाईल आपलं. आता तुम्हाला जो होमवर्क दिलाय ना ते 5 ट्रॉपिकल रिजन्स, त्याचं मस्त कॅटेगरी बनवा आणि ग्रुपवर टाका. दॅट इज युअर होमवर्क. रिमेंबर टू डू इट नाउ आफ्टर द क्लास. सो इट विल बी डन. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू. बाय बाय. थँक्यू. बाय. गुड नाईट मॅम. थँक्यू टीचर. थँक्यू सो मच. बाय टीचर. गुड नाईट. बाय मॅम.